अमेरिकेत ना आता तुफान धमाल चालली होती. इतर राष्ट्रांना टेरिफचा चिमटा लावून जे पैसे जमवले होते ना, त्या पैशाने एक पार्टी करायचा प्लॅन चालला होता. भारतात करतात ना, रात्री 11ला DJ बोलवून जनजागृतीचं काम करतात, तसा अमेरिका पार्टी करत होतं. तेवढ्यात सुप्रीम कोर्ट पचकलं मध्ये आणि म्हणालं हे टेरिफ अवैध आहेत. ट्रम्प तात्या खवळले. ते म्हणतात की हे न्यायाधीश आहेत ते बेवफा आहेत. अरे न्यायाधीश एखाद्या पार्टी किंवा प्रेसिडेंटला प्रामाणिक कसे असणार? ते संविधानाशी प्रामाणिक असतात ना. आणि सुप्रीम कोर्ट काय म्हणते? टेरिफ लावू नका असं नाही म्हणत आहे. ते म्हणतात या कायद्यानुसार नाही लावू शकत. म्हणजे तुम्हाला पुण्यात काळू बाळूचा तमाशा करायचा आहे, परमिशनही मिळाली आहे, पण हँडबिलं चुकून तुम्ही बाळू काळूची थापली आहेत, तर ते हँडबिल फक्त बदलून घ्या. आणि हे टेरिफ लावायचं काम कोणाचं असतं? काँग्रेसचं असतं. तुम्ही म्हणाल अरे आपलं काँग्रेस तिकडे पण पोचलं की काय? नाही हो. अमेरिकेत लोकसभा आणि राज्यसभा मिळून जे लोक होतात त्यांना काँग्रेस म्हणतात. पण सध्या काँग्रेसमध्ये ट्रम्पच्या रिपब्लिकनचंच बहुमत आहे. ते का नाही टेरिफ करत? कारण काही रिपब्लिकनना फ्री ट्रेड आवडतो. त्यांच्या चिमुकल्या डोक्यात एवढा प्रकाश पडत नाही की भारत सार्वभौम राष्ट्र आहे ना. भारताला कोणी कसं सांगणार टेरिफ लावू नको? आणि भारताने टेरिफ लावले की फ्री ट्रेड संपला. मग आता काय होणार? 18% टेरिफ होते ते गेले, त्याच्या जागी 10% नवीन आले आणि ते वैध आहेत. पूर्वी भारताला 2%चा फायदा होता इंडोनेशिया व्हिएतनामच्या मानाने. आता सब घोडे 12%, 12% नाही 10%. मग समजा आता एक सायकल आहे, त्याची किंमत आहे ₹1000 आणि क्वालिटी सेम आहे. आणि तैवान, व्हिएतनाम, इंडोनेशिया, भारत सगळे मिळून ही सायकल बनवतात आणि त्याच्यावर सगळ्यांना 10% टेरिफ आहे. त्याची किंमत अमेरिकेमध्ये ₹1100 आहे. आता अमेरिकेमध्ये नोव्हेंबर 2026मध्ये इलेक्शन होत आहे. ते रिपब्लिकन जिंकले तर ट्रम्पचं चालू राहील, डेमोक्रॅट जिंकले तर आत्तापर्यंत केलंय ते सगळं काढून घेतील. ते इलेक्शन कुठल्या मुद्द्यावर फिरणार? की ही जी बायसिकल आहे ₹1000ची, त्याची किंमत टेरिफ लावल्यामुळे 1100 झाले. अमेरिकन कन्झ्युमर त्याची काय किंमत देणार? अमेरिकन कन्झ्युमरने 1100 दिले तर ते जे ₹100 आहेत तो टेरिफ नाही आहे, तो अमेरिकन कन्झ्युमरवर टॅक्स आहे. मग रिपब्लिकन हरले. आता या देशाने ठरवलं आपापसात की किंमत बदलायची नाही. पण तेवढ्यात तैवानला वाटते की चीन हल्ला करतंय, साऊथ कोरियाला वाटतं नॉर्थ कोरिया घुसतंय. मग ते अमेरिकेकडेच येणार ना. मग अमेरिका म्हणणार त्या सायकलचं काय आहे हो? ते नाही ठीक आहे आम्ही किंमत 1000 करतो. त्यांनी 1000 केल्यावर भारत म्हणेल आम्ही 990 करतो. मग इंडोनेशिया 950 करेल, व्हिएतनाम 900 करेल. अमेरिकन जे आहेत कन्झ्युमर्स त्यांना ₹100 डिस्काउंट मिळेल आणि वर जे टेरिफचे पैसे ते वाटून घेतील. तसं झालं तर रिपब्लिकन जिंकतील. काय होते ते बघूया. भारताने काय करायचं? मताए जा का सुलूक दो पलकी सरशारी, सुलूक खाबो का आंखों से ताजिराना था. काहीच कळलं नाही ना. म्हणजे तीच आपली परराष्ट्र नीती.